नमस्कार, मी सिया चोबे आणि न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत. राज्य सरकार शेतकरी आत्महत्येच्या उपाययोजनेच्या नावावर केवळ मलमपट्टी करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. परिणामी मराठवाड्यात जानेवारी महिन्यात 87, फेब्रुवारी महिन्यात 76 आणि मार्च महिन्यात सर्वाधिक 106 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकराच्या दुसरा टप्पा राज्यातील 21 जिल्ह्यांतील 6959 गावात राबवण्यात येतोय. अमरावती जिल्ह्यातील 454 गावांचा त्यात समावेश आहे. त्यातील अचलपूर तालुक्यातील 49 गावात ही योजना राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नाची जोखीम वाढतच चालली आहे. त्यासाठी ही पोकराची आखणी करण्यात आली असून यापूर्वी सन 2017-18 ते 23-24 या 5 वर्षाच्या काळात पोकरा पहिल्या टप्प्यात राबवला गेला. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असताना पिकांना सिंचन करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. अशा स्थितीत पिकांचे उत्पादन घटते. हे टाळण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनाचा वापर करणे गरजेचे आहे. आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासोबतच तणांच्या वाढीला अटकाव केला जातो. विकास प्रकल्पासाठी हैदराबाद येथील 400 एकर वन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी अधिकाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाने ताशोरही ओढले. आता तशाच प्रकारे बारामतीमध्ये घडला आहे. करहा नदी सुशोभीकरणासाठी नदी परिस्थितीतील महत्त्वाचा भाग असलेल्या केवड्याचे बन ठेकेदारांनी उद्ध्वस्त केले आहे. याबाबत पर्यावरण अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या उद्ध्वस्त बनांच्या संवर्धनासाठी मागणीही केली आहे. भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF कडून होणाऱ्या कांदा खरेदीचा गोंधळ यावर्षी खरेदीपूर्वी सुरू झालाय. मागील वर्षातील कांदा खरेदीतील गोंधळ रोखण्यासाठी या दोन्ही नोडल एजन्सींनी काही अटी शर्ती घातल्या आहेत. मात्र या अटी शर्यतीमध्ये परस्पर विरोधाभास खूप आहे. शिवाय शेतकरी संस्थांना बाजूला ठेवून काही राजकीय लोकांच्या संस्था अथवा व्यापाऱ्यांचे फेडरेशन यांच्याकडून कांदा खरेदी होईल ही काळजी घेतली गेली. AI चा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे शेतीतील खर्च, खत, पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यंदा राज्यात AI तंत्रज्ञान प्रसारासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे. येत्या काळात आवश्यक वाटल्यास पुरवणी मागण्यांमध्ये अधिकारी तरतूद केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जालना जिल्ह्यात अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 150 गावांमध्ये 25,000 बनावटी शेतकरी आढळून आलेत. या बनावट शेतकऱ्यांनी अतिवृष्टी, ढगफुटी, अवकाळी पाऊस आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर केलेल्या अनुदानाचा गैरवापर केलाय. या प्रकरणांमध्ये अनुदानाचा गैरवापर 50 कोटी रुपयांवरून 56 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने मिशन 2025 अंतर्गत मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील किमान 30% कृषी फिटर सौर ऊर्जेवर चालवले जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. राज्यातील 45 लाख कृषी पंपांवर अनेकांना लाभ होणार आहे. या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.